अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या लाडक्या स्वामी समर्थांचा प्रकट दिन यावर्षी शुक्रवार 20 मार्च 2026 रोजी येत आहे। स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। पण या प्रकट दिनी स्वामींची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी आपण काय सेवा करावी, कोणते उपाय केल्याने घरात सुख समृद्धी येईल, हेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। प्रकट दिनाचे महत्त्व। चैत्र शुद्ध द्वितीया हा दिवस आपण स्वामींचा प्रकट दिन म्हणून साजरा करतो। याच दिवशी स्वामी अक्कलकोटमध्ये पहिल्यांदा प्रकट झाले होते। हा दिवस म्हणजे स्वामी भक्तांसाठी दिवाळीसारखाच मोठा सण असतो। या दिवशी केलेली कोणतीही सेवा ही 1000 पटीने फलदायी ठरते। प्रकट दिनाचे 5 प्रभावी उपाय। उपाय नंबर 1, अभिषेक आणि पूजा। मित्रांनो, प्रकट दिनाची सुरुवात अत्यंत मंगलमय असावी। सकाळी लवकर उठून स्नान करावे, त्यानंतर आपल्या घरातील देव्हाऱ्यात स्वामींच्या मूर्तीची किंवा फोटोची स्थापना करावी। जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर त्यांना पंचामृताने अभिषेक घालावा। अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ मंत्राचा गजर चालू ठेवावा। अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून त्याला अत्तर लावावे। स्वामींना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे त्यांना पिवळे पितांबर किंवा पिवळी फुले अर्पण करावीत। त्यामुळे घरातील वातावरण चैतन्यमयी होते आणि स्वामींची कृपा प्राप्त होते। उपाय दुसरा, तारक मंत्राचे 11 वेळा वाचन। ज्या घरामध्ये सतत कटकटी होतात, आजारपण पाठ सोडत नाही किंवा कामात अडथळे येतात, अशा लोकांसाठी तारक मंत्र हे एक अचूक शास्त्र आहे। प्रकट दिनाच्या दिवशी स्वामींसमोर दिवा लावून शांत चित्ताने बसा आणि किमान 11 वेळा तारक मंत्राचे मनापासून वाचन करा। हा मंत्र म्हणताना निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना या शब्दावर विश्वास ठेवा। हा केवळ मंत्र नाही, तर स्वामींनी आपल्याला दिलेले अभयवाणी आहे। याच्या वाचनामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन मनात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो। उपाय तिसरा, नैवेद्य आणि अन्नाचे महत्त्व। स्वामींना समाधानी करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे भक्तिभावाने दिलेला नैवेद्य। प्रकट दिनी स्वामींच्या आवडीचा पुरणपोळीचा स्वयंपाक करावा। सोबत कांदा बटाट्याची भजी आणि पिठल्या भाकरीचा बेत असल्यास अतिशय उत्तम। पण लक्षात ठेवा, नैवेद्य दाखवण्यापूर्वी तो कोणालाही देऊ नका। नैवेद्य अर्पण केल्यानंतर जर शक्य असेल तर आजच्या दिवशी किमान 5 गरीब व्यक्तींना किंवा गरजू मुलांना अन्नदान करा। स्वामी नेहमी म्हणतात, अन्नदान हीच सर्वात मोठी सेवा आहे। एखाद्या भुकेल्याच्या पोटात जेव्हा अन्न जाते तेव्हा स्वामींना त्याचे समाधान सर्वात जास्त मिळते। उपाय चौथा, स्वामी चरित्र सारामृत वाचन। स्वामी समर्थांची प्रचिती घ्यायची असेल तर त्यांच्या लीलांचे वाचन करणे गरजेचे आहे। प्रकट दिनाच्या निमित्ताने स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे वाचन करावे। जर तुमच्याकडे वेळ कमी असेल आणि पूर्ण 11 अध्याय वाचणे शक्य नसेल तर किमान 11व्या अध्यायाचे 3 वेळा वाचन नक्की करा। या अध्यायात स्वामींच्या अगाध्य लीलांचे वर्णन आहे। वाचन करताना स्वामींचा फोटो डोळ्यासमोर ठेवा। यामुळे स्वामींशी आपले नाते अधिक घट्ट होते आणि आपल्या जीवनातील कठीण प्रसंगात स्वामी आपल्याला मार्ग दाखवतात। उपाय 5वा, अखंड जप साधना। शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे नामस्मरण। स्वामी म्हणतात, माझे नाव घेता मी तुझ्या पाठीशी उभा राहील।
प्रकृतीने फक्त सकाळची पूजा करून थांबू नका, तर दिवसभरात मनातल्या मनात किंवा जपमाळेवर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. आजच्या दिवशी किमान 11 किंवा 21 माळी जप करण्याचा संकल्प करावा. माळ ओढताना प्रत्येक मण्यासोबत स्वामींचे रूप आठवावे. हा जप केल्याने तुमच्या कुंडलीतील दोष दूर होतात आणि तुमच्या मनातील सर्व सात्विक इच्छा स्वामी पूर्ण करतात. मित्रांनो, सेवा करताना काही गोष्टींची काळजी घ्या. घरात कोणाशीही वाद घालू नका. मांसाहार आणि व्यसनापासून दूर राहा. मनात कोणतीही शंका किंवा अहंकार न ठेवता भक्ती करा. स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो, ही स्वामीचरणी प्रार्थना. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.